आपण आज परिक्रमा करतो. 105 दिवस झाला आपल्याला आज परिक्रमा करतोय आपण. आणि ओंकारेश्वर फक्त 35 ते 40 किलोमीटर राहिले आजपासून आपल्यापासून. रात्री आपण देवला या गावामध्ये थांबलो होतो. तर हरिवंशपुरा हे जे गाव आहे तर हे 12 किलोमीटरवरती आहे आणि तिथून रोड आहे आपल्याला ओंकारेश्वरला जायला. एक रोड असाच पुढं जातो आणि एक ओंकारेश्वरकडं. तर चला आज तर आपण थोडंसं अलीकडे थांबायचं चाललं आहे. 5-10 किलोमीटर उद्या जाऊन आपण पूर्ण करणार ओंकारेश्वरची परिक्रमा. एकदम मस्त वाटतंय आणि बरेच दिवस झाला आपण परिक्रमा करतोय. जवळजवळ 3.5 महिने होत आले. सकाळचे वाजल्यात 6:30. निघतोय आपण हे देवला या गावामधून. पाठीमागचं माझे आश्रम आहे. बाकी सगळे गेलेले आहेत, सगळे परिक्रमावासी. चला निघतोय आपण पण. नर्मदे हर. मस्त आश्रमाच्या सकाळ झाली मस्त. आश्रमाच्या समोरच एक घर होतं तर आपण तिथं पोहोचलो आणि चहासाठी थांबवलंय. नर्मदे हर, नर्मदे हर. आपल्याला देवळाच्या पुढे निघून जवळजवळ 10-12 किलोमीटर आलो आपण. तर मागं अटूट खास म्हणून गाव होतं तर ते अटूट खास गाव गेलं आणि सनावद या समोर रोडनी. आणि सनावदचा जो हा रोड गेलेला आहे अपोजिटचा, तर आपण 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस जे जयंती माता आणि सीतावन होतं तर तिथून आपण निघून जे पामखेडी गाव लागलं होतं आपल्याला, तर त्या पामखेडीला हा रोड जातो. म्हणजे आपल्याला फक्त इथून 30-40 किलोमीटर अंतर येते. इंदिरासागर जो डॅम आहे तर त्याच्या भिंतीपासून हा रोड जातो. तर तिथपासून आपल्याला फक्त 40 किलोमीटर अंतर आहे. एवढ्या अंतरासाठी आपल्याला परिक्रमेत पूर्ण दोन महिने लागले पूर्ण फिरून यायला इथपर्यंत. आणि आपण त्या ज्या रोडला निघलो होतो पामखेडीमध्ये जशी तवाणातून, तर तो हा रोड आहे. आश्रम पण याच रोडला आहे एकदम. जे पुण्याचं दाखवलं आहे तर एकदम पुण्याचं म्हणजे तेच त्याच्या अलीकडचं गाव पुण्याचा पामखेडीच्या. पुण्याचा डॅम, भोपाळ, सोलंकी, मुंदी आणि बीड आणि सिंगाजी, तर ते त्या रोडला आहे. बळमागन जिकडनं आलो तर त्या रोडला. तर आपल्याला हा समोर रोड आहे. समोर रोडवरून जायचं आहे आपल्याला ओंकारेश्वरला. पुढून गेल्याच्या नंतर एक रस्ता आहे तर त्या रस्त्याने नुसतं घाटा मोठा आहे. नुसतं येत काही नाही याच्यामध्ये. चला जवळ राहिले आता ओंकारेश्वर. तर आपण आत्ता ज्या चौकामध्ये उभा आहेत पुण्याचा, आणि एकीकडं रोड पुण्यासाला जातो आणि एकीकडं मुंदीला. तर तिथून ओंकारेश्वर बाय रोड करेक्ट 34 किलोमीटर आहे. सरळ रोड टेम्पल व्यू ओंकारेश्वर. आणि आपल्याला रोडने न जाता आपल्याला मधून मार्ग आहे, तर आपल्याला मधून एकदम करेक्ट 25 किलोमीटर राहिले आहे बाकी. चौकातून आपण पुढे निघतोय. आपण थोडा बसलो तिथं. त्याच्यानंतर हवसपुरा गाव लागलं आहे आणि त्याच्या पुढं आपण जे सोलगाव आहे तर सोलगावपासून आपल्याला हा रस्ता सोडून ओंकारेश्वरकडे रस्ता आहे. तर दुपारपर्यंत बघू आपण सोलगावला पोहोचतोय का ते. चला सगळ्यांना भरपूर आनंद होतोय. सगळे परिक्रमावासींचे काहींचे आज पूर्ण करतायत, काही उद्या पूर्ण करतील. जवळजवळ सगळे आपण 3.5 महिन्यापासून चालतोय. त्या पुढं ज्या मैया चालत आहेत तर त्यांचं गावच इथालचं आहे. रात्री 2 दिवसापूर्वी आपण त्यांचं एक गाव लागलं होतं तर म्हणजे ते याच एरिया खंडवा जिल्ह्यामधलेच आहेत त्या. तर त्यांची आज उद्या परिक्रमा पूर्ण होती. आपल्या पूर्ण परिक्रमेत आपल्याबरोबरच त्या मागं पुढं रोज आज परत त्यांची आपली भेट झाली. सर्व सुलगाव नंतर कसं लागतं आश्रम. सुलगावमध्ये पण आश्रम आहे. दुपारी आपण शक्यतो जाऊ दुपारपर्यंत सुलगावमध्ये. तर हे रेवा करुणाधाम आश्रम आहे. यज्ञेश्वर महादेव मंदिर करवली. तर
या आश्रमाच्या पुढं 1 किलोमीटरवरती पण आश्रम आहे, एक हातिया बाबा म्हणून मंदिर आहे, तर तिथं पण आश्रम आहे. तर बघू आपण इथं आहे का नाही तर पुढं जावं लागेल. तात्यान ते गेले ते पुढं. चला तात्यान ते पाठीमागाली तोडते पुढंच जावं लागेल. चला समोर जे हातिया बाबा आश्रम आहे तर तिथंच चाललो आहे आपण, कारण इथे जेवण नाही आहे. आश्रम खूप मोठा आहे. चला आपण जाऊ पुढं. पुढच्याच आश्रमामध्ये जा म्हणलं ना. चला पुढच्याच आश्रमामध्ये त्यांनी लावलं आणि तिथूनच रस्ता आहे जो पाट आहे इंदिरासागर डॅमचा जो आलेला, तर त्याच्याकडेने रस्ता आहे ओंकारेश्वरपर्यंत. चला आपण आश्रमात जाऊ. पुढच्या जे करोना जे हातिया बाबाचा आश्रम आहे, तर या आश्रमावरती कोणी जेवण बनवायला नसल्यामुळं स्वयंपाक बनवलेला नाही आहे. ते म्हटलं की पुढं स्वयंपाक तयार असेल. करुणाधाम आश्रमाच्या पुढं हे हरिगंगा हजारी धाम आश्रम आहे, ग्राम करोली मनधाता. तर ह्या पण परिक्रमा के लिए भजन प्रसाद व्यवस्था की गई है. फक्त लिहिलं इथं. काही परिक्रमाचे आहेत आणि इथं पण ते म्हणतायत की पुढं जा. आता 1 वाजून गेली आहे. म्हणजे आपण 2 आश्रम झाले. 2 आश्रम भरपूर मोठा लिहित रस्त्याला, पण काही व्यवस्था नाही आहे. हे आलं हातिया बाबा मंदिर. एकदम रस्त्याच्या कडेला मंदिर आहे, श्री सिद्धिविनायक हातिया बाबा आश्रम. बघू आतमध्ये. थांबू आपण दुपारचं इथं, भरपूर ऊन माडले आणि त्यानंतर निघू. आश्रमामध्ये पोहोचले जेवण चालूच होतं. तर बनवायला 3च माई आहेत आणि जेवायला भरपूर जण असल्यामुळं काही जण आपण मागं थांबतोय, बाकी जेवण करतायत. आश्रमाचा मस्त परिसर आहे. पलीकडे साईडला गोशाळा आहे, समोर मंदिर आहे आणि या साईडला परिक्रमावासियांसाठी राहण्यासाठी रूम आहे. चला आपण हातिया बाबा मंदिरातून आश्रमातून निघतोय आपण. 3 वाजल्यात आणि पुढं जे अंजरुद म्हणून गाव आहे, तर अंजरुद गाव 8 किलोमीटरवरती आहे आणि ओंकारेश्वर राहिले 15-16 किलोमीटर. तर आत्ता अंजरुद गावामध्ये आश्रम आहे, देवीचं मंदिर आहे भरपूर मोठं. तर आज आपण अंजरुदमध्ये थांबू आणि त्यानंतर उद्या आपलं 8-10 किलोमीटर जे राहील ते आपण सकाळी कंप्लीट करू. म्हणजे आत्ता फक्त आपल्याला 8 किलोमीटर जायचं आहे. हा जो रस्ता आहे आता, तर पुढं कॅनल गेलेला आहे आणि कॅनलच्या कडेने आपल्याला रस्ता आहे. तर बघू कुठून कॅनल येतो. चला आपण 6 वाजेपर्यंत पोहोचू गावामध्ये. आज तिथंच थांबू. आपला आज परिक्रमेतला शेवटचा मुक्काम जे की अंजरुद गाव आहे, तर तिथं उद्या आपला मुक्काम असेल ओंकारेश्वरमध्ये. 3 वाजले. आपण जरा उशिरा निघलो, बराच वेळ आराम केला आपण. चला आपण हा रोड सोडतोय जो सनावद मार्ग आहे. तर आपण 2-3 दिवस झाले या रोडने चालत होतो आणि पुढं सनावद आहे 14 किलोमीटरवरती. तर आपण हा मार्ग सोडून जो पाट आलेला आहे, तर पाटाच्या कडेने आपल्याला मार्ग आहे. तर जे अंजरुद गाव आहे, तर अंजरुद गाव इथून 8 किलोमीटर आहे आणि अंजरुद गावामध्ये वाघेश्वरी देवीचं मंदिर आहे, अन्नक्षेत्र. आणि तिथून पुढं 8 ते 10 किलोमीटर
ओंकारेश्वर. रस्ता सोडलाय आणि आपण आता चाललोय जो कच्चा रस्ता आहे ओंकारेश्वरपर्यंत, तर तिकडे. हा धोयलाव. अंजरुद 4 किलोमीटर राहिले आपल्या इथून. तर अंजरुदमध्ये एक आश्रम आहे आणि पुढं काहीतरी खेमगाव म्हणून आहे, तर तिथंही आश्रम आहे. म्हणजे 1-2 किलोमीटरवरती आणि 1-4 किलोमीटरवरती. तर पाटाच्या कडेला बसलोय आपण. एक मैया आहे, त्या शेतामध्ये काम करत होत्या, तर ते म्हटलं की हरभरा खाताल का. तर आपण थोडं बसलोय. त्यांची टमाट्याची शेती इथं, टोमॅटो आणि हरभरा. तर त्या हरभरा आणतायत धुवून आपल्यासाठी. तोपर्यंत आपण बसू आणि मग निघू. भरपूर ऊन वाढले, परिक्रमेत कंटाळा येतोय उन्हामुळे चालायला. बरं होय, अम्मा याने भरपूर हरभरा आणलाय, वरून धुवून पण आणलाय. तात्या म्हणले धुवून खायचंय. ला देऊ मैया. 2 नंबरला तात्या, 3 नंबरला तुम्ही पहिल्यांदा मैया ने तो टमाटर भी लाए. ये सब नहर को पानी आए नहीं, हाँ खड़े खाओ वो भाज अच्छा. देव टमाटर. टमाटर तो नहीं ज्यादा नहीं, अब यही खाएंगे. चना, ये हमारे यहाँ इसको तिरमी बोलते हैं. इधर क्या बोलते हैं? चना. नहीं ये चना के झाड़ को कहीं नहीं. अच्छा अच्छा, ये टमाटर की खेती भी आपकी है? नहीं, सब हमारा परिवार वाला. अच्छा, परिवार वाले की. पर कोई नहीं कहीं का, तुम खावत लाओ लाई. अच्छा. नहीं बस. 3 जोड़ रहेगा. नहीं बस मैया बस. याद डालेंगे हम. ले. बराच वेळ झाला आपण पाटाच्या कडेने चालतोय आणि असं कच्चा रस्ता होता, पण आता इथून पुढं लागलाय पक्का रस्ता. बघू पुढं कोणतं गाव येतंय. जे खेमे गाव का काहीतरी सांगितलं होतं तर मैयाने आपण हरभरा खाल्ल्याच्या नंतर जे हरभरा द्यायला आलं त्या, तर ते गाव असेल शक्यतो. परिक्रमा मार्ग दाखवलाय झाडावरती. पुढं परिक्रमा मार्ग दाखवलाय आपल्याला गावामध्ये. साईडला गाव आहे आणि ग्राम खंगवाड्यामध्ये पोहोचलोय आपण. गाव तसं मस्त आहे एकदम. आणि खंगवाड्यामध्ये पण आश्रम आहे, मोठं गाव आहे. तर बघू आपण इथून 2 किलोमीटर अंजवाडा आहे पुढं, तर खंगवाड्यामध्ये पण आश्रम आहे. तर आज खंगवाड्यामध्येच थांबू, कारण अंजवाडामध्ये भरपूर गर्दी असेल परिक्रमावासियांची. 15-20 जण गेलेले आहेत पुढं आणि टाईम हे झाला आहे जवळजवळ 6 वाजत आलेत. 5:45 झालेत, 15 मिनटं कमी 6ला. तर आश्रम बघू, थांबून घेऊ, नाही तर मग जावंच लागेल पुढं. हे आश्रम आहे नर्मदेश्वर महादेव मंदिर आणि ओंकारेश्वर इथून 8 किलोमीटरवरती ओंकारेश्वर मार्ग. आज आपण थांबतो इथं आश्रमावरती. आणि हे गावामधलं नर्मदेश्वर महादेव मंदिर. आणि आज आपल्याला समोरच सांगतोय आपण फक्त 2 परिक्रमावासी आलेले आहेत आणि आपण 6 जण.